नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. पगारवाढ आणि दंडविरोधात ठाणे टीएमटी बसचा बेमुदत संप, प्रवाशांचे हाल तर रिक्षांची चांदी. भाईंदर कोलशे डोंबिवलीसाठी 4 जेट्टींचं काम सुरू, 96 कोटींची योजना जलद पूर्ण होणार, खासदार नरेश म्हस्के. आणि 2,45,000चा मुद्देमाल जप्त, मोबाईल चोरीचे 11 गुन्हे, वाहन चोरी उघड. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे 550 कंत्राटी चालक मंगळवारी सकाळी अघोषित संपावर गेलेत. ठेकेदारामार्फत वाढीव वेतन मिळालेलं नाही, त्यामुळे हा संप पुकारल्याचं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. या संपामुळे बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. वाहतूक कोंडी, त्यातच टीएमटी चालकांचा संप, या दोन्ही प्रकारांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात टीएमटीच्या माध्यमातून पालिका सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देते. टीएमटीच्या ताफ्यात 474 बसगाड्या असल्या तरी त्यातील सुमारे 50 बसगाड्या विविध कारणांमुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाहीत. त्यातील 225 बसगाड्या खासगी ठेकेदारामार्फत चालवल्या जातात. या बसगाड्या घोडबंदर येथील आनंदनगर आगारातून सुटतात. ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत टीएमटी बसगाड्यांची सुविधा पुरेशी नाही, त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेस या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते. मंगळवारी सकाळी टीएमटीचे चालक अघोषित संपावर गेले. ठेकेदारानं नियमानुसार वेतन वाढवलं नसल्यानं हा संप पुकारण्यात आल्याचं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. या संपाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागतोय. टीएमटीच्या बस थांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यातच मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं टीएमटीच्या इतर बसगाड्या प्रवाशांना वेळेत उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे नागरिकांचे हाल झालेत. प्रशासनाकडून हा संप मिटवण्याबाबत मार्ग काढला जात असल्याची माहिती टीएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनानं वाढीव वेतनाबाबत लिखित द्यावं, त्यानंतर लगेचच संप मागे घेतला जाईल, असं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही ठाणेकरांची माफी मागतो. आमचा कुठलाही हेतू नाही ठाणेकर नागरिकांना त्रास देण्याचा, परंतु आम्ही या महागाईची झळ सोसत आहोत. त्या कारणाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कित्येक वर्ष झाले आम्ही तुटपुंजा पगारामध्ये काम करत आहोत. 14,000 ते 20,000मध्ये कुणाचंही घर चालत नाही. कितीही काटकसरीने संसार केला तरी महागाईची झळ बसते. मुलांचं शिक्षण, दवाखाना, आईवडिलांचं आजारपण वगैरे हे पूर्ण करू शकत नाही. 80% ते 90% कामगार हा भाड्याने राहतो. या महागाईमध्ये त्याला घर चालणं अशक्य आहे. वारंवार प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की तुम्ही यांची पगारवाढ करून द्या, किंवा जो नियम शासनाचा आलेला आहे पगारवाढीचा 14 ऑक्टोबर 2024 पासून, त्यानुसार यांनी पगारवाढ दिली नसल्या कारणास्तव आज या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे. तरी आमची परत एक विनंती आहे, ज्या बेसिकमध्ये वाढ झालेला आहे त्यानुसार आमचा PF, HRA, DA याच्यामध्ये वाढ करून देण्यात यावी, जेणेकरून आमचा पगार समाधानकारक होणार नाही. ॲटलिस्ट आम्ही या महागाईमध्ये जगण्यासाठी अजून एक प्रयत्न करू. मेरीटाईम बोर्डानं अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरी भागांना जोडण्याची योजना आखली आहे. भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली इथे 4 जेट्टी बांधून सुरुवातीला मीरा भाईंदर, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली शहरं जलवाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत. पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी वसई खाडी, उल्हास नदीवर प्रवासी जलवाहतूक चालवली जाईल, जी लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्राच्या विस्तारासह MMRमध्ये विकसित केलेल्या प्रवासाच्या पद्धतींना पूरक ठरेल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारनं 96 कोटी 12 लाख रुपये खर्च करून या 4 जेट्टीचं बांधकाम 1.5 वर्षात पूर्ण करणं अपेक्षित आहे. आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकांमध्ये लोकप्रिय करण्याची गरज आहे, परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी संथ गतीनं सुरू असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. प्रवासी जलवाहतूक सुविधा तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारला प्रवासी फेरी किंवा वॉटर टॅक्सी चालकांची ओळख पटवावी लागणार आहे. जसं की फेरीघाट ते मांडवा दरम्यान रो पॅक्स सेवा, तसंच त्याच मार्गावरील पारंपरिक फेरी सेवा लोकप्रिय आहेत आणि लोकांना आकर्षित करत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. ठाणे आयुक्तालयाच्या भिवंडी गुन्हे शाखा क्रमांक 2 द्वारा सराईत मोबाईल चोरटा शेर अली उर्फ पिल्ल्या इमाम फकीर याला गजाआड करण्यात पोलीस पथकाला यश मिळाले. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटारसायकल, चोरलेले मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलिसांनी एकूण 12 चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेर अली उर्फ पिल्ल्या इमाम फकीर
गणेश लॉन्ड्रीच्या गल्लीत गायत्री नगर पोलीस चौकीसमोर भिवंडी हा रामनगर डम्पिंग ग्राउंडजवळ चोरीची मोटारसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटारसायकल आणि 10 मोबाईल आढळले. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चोरीची मोटारसायकल आणि विविध कंपन्यांचे 11 मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यामध्ये विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत. पोलीस पथकानं 12 गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात 11 मोबाईल चोरीचे गुन्हे आणि 1 वाहन चोरीचा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्हे शाखा घटक 2चे अधिकारी PI सोनवणे, API केदार आणि त्यांचे टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार बिल्या फकीर उर्फ शेर अली याला अटक केली. याच्याकडून आत्तापर्यंत 11 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त केली आहे. असा एकूण 2,45,000चा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये 11 मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर घटक 1 असेल, घटक 3, घटक 4, घटक 5 आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आतापर्यंत 86 मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण 86 मोबाईल, ज्याच्यामध्ये 11 चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत. असे एकूण 86 मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. संविधान प्रतिमेच्या विटंबनेच्या घटनेनं हिंसाचार उसळला. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला. या घटनेनंतर वातावरण तापलं असून या घटनेवर विरोधक सरकारवर टीका करतायत. तसंच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की परभणी इथे आंबेडकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. सोबत शवविच्छेदनाचा अहवाल जोडतोय. सोमनाथ याला बेदम मारहाण झाली, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयानं दिलाय. हा अहवाल हातात आल्यानंतर लगेचच कारवाई करणं गरजेचं होतं, मात्र सरकारनं भूमिका घेतली नाही. या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की सरकारनं संबंधित पोलीस अधीक्षक, संबंधित पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार आणि त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आव्हाड यांनी या पोस्टमधून केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा शवविच्छेदनाचा अहवालही जोडलाय. त्यात सोमनाथला बेदम मारहाण झाल्यानंच त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. ठाण्यातील नाशिक मुंबई हायवेवर कॅब कार अडवून पुलिस और कस्टम पीछे से आ रहे, आप गाडी रोको अशी बतावणी केली. तसंच कॅब चालकाला आप गाडी बंद करे असं गावठी कट्ट्याचा धाक दाखवत 7 जणांच्या टोळीनं भारतीय आणि परदेशी चलन असे एकूण 12,29,000 रुपयांची रोकड असलेल्या 2 बॅग्स घेऊन पोबारा केलाय. कोणतेही धागेदोरे नसताना त्या टोळीतील 7 जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकानं जेरबंद केलं. त्यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश असून अटकेतील टोळक्याकडून चोरीला गेलेली रक्कम तसंच गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या आणि गावठी कट्टा, जिवंत काडतुसं, मोबाईल असा 21,97,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. तसंच अटकेतील टोळीला येत्या 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली. राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री 11:30-12च्या दरम्यान जबरी चोरीचा प्रकार घडला. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी आणि टीम ACP शेखर बागडे, ACP डोंगरे, API तारमळे, कापडणी, राठोड, तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला. यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या वेळी जात होत्या. त्यांची गाडी, त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये 2 मोटरसायकल आणि इतर आरोपींनी अडवून त्यांच्याकडे जी रोख रक्कम होती तो लुटण्याचा प्रकार झाला. त्या अनुषंगानं खंडणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी टीमनं तपास केला. त्यामध्ये अद्याप एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यामध्ये आहे. या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 21,97,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यामध्ये एक इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम 7.5 लाख, ज्यामध्ये 1 लाख भारतीय चलनाच्या नोटा आहेत आणि 7.5 लाखाच्या दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा आहेत.
ठाणे पश्चिम येथील स्टेशन रोडवरील वामन शंकर मराठे ज्वेलर्सच्या दुकानात धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. 2 अज्ञात चोरट्यांनी जवळपास 7 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले असून चोरी केलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत 5 कोटी रुपये. या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांचे अचूक वजन आणि किंमत अद्याप मोजणीच्या प्रक्रियेत असल्यानं अधिकृत तपशील येणं बाकी आहे. घटनेचा तपास सुरू असून पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या चोरीनं संपूर्ण ठाणे शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास YouTubeवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पगारवाढ आणि दंडविरोधात ठाणे TMT बसचा बेमुदत संप. प्रवाशांचे हाल तर रिक्षांची चांदी. भाईंदर कोलशे डोंबिवलीसाठी 4 जेटींचं काम सुरू. 96 कोटींची योजना जलद पूर्ण होणार. खासदार नरेश मस्के. आणि 2,45,000चा मुद्देमाल जप्त. मोबाईल चोरीचे 11 गुन्हे. वाहन चोरी उघड. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.